हॅलो एव्हरीवन, एएस स्मार्ट एज्युकेशन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण एमएस सेट 2022 ची जी येणारी एक्झाम आहे म्हणजे 26 मार्चला जी एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी जे पीवायक्यू आहे ते बघत आहोत. आणि आजचा जो टॉपिक आहे त्यामध्ये आपण कम्युनिकेशन जो युनिट आहे तो स्टार्ट करत आहोत. ओके, कम्युनिकेशन हा युनिट आजपासून स्टार्ट केलेला आहे आणि आज आपण 2021 आणि 2020 मध्ये जे काही एमसीक्यू झाले आहेत ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. त्यामुळे हा लेक्चर नक्की बघा जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की कम्युनिकेशन युनिट वरून कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात. ओके, आणि जर समजा तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राइब करा जेणेकरून माझा येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटून जाईल. Serial function of sender in communication cycle are as follow. हा जो क्वेश्चन आहे तो 2020 मध्ये विचारला गेला होता. ओके, आणि ज्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन सायकल बद्दल विचारलं गेलं होतं, ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे कलेक्शन, फॉर्म्युलेशन, एन्कोडिंग, प्रोजेक्शन. सेकंड आहे रिसिविंग, डिकोडिंग, इंटरप्रिटेशन, प्रोजेक्शन. थर्ड आहे रिसिविंग, फॉर्म्युलेशन, डिकोडिंग, प्रोजेक्शन. अँड लास्ट आहे encoding, formulation, decoding and projection. So communication process start with the formation of the idea by the sender whom then transmit the message through the channel. जो sender जो असतो तो मेसेजला ट्रान्समिट करतो. आता कशी ट्रान्समिट करतो? थ्रू द चॅनल or a medium of to the receiver. The receiver give a feedback in a form of a message or a appropriate signal with the given time frame to continue the communication cycle. ज्यावेळी एखादा सेंडर मेसेज ट्रान्सफर करतो त्यावेळी जो रिसीव्हर जो आहे रिसीव्ह केल्यानंतर मेसेज तो फीडबॅक प्रोव्हाइड करतो. ओके, आणि अशा प्रकारे जी कम्युनिकेशन सायकल जी आहे ती कंटिन्युअस चालते. So Peter Little defined the communication as the process by which the information is transmitted between the individual and the organization so that understanding the response result. जर आपण सिरियल फंक्शन ऑफ अ सेंडर इन द कम्युनिकेशन सायकल बघायला गेलो तर त्यामध्ये येईल कलेक्शन, देन येईल फॉर्म्युलेशन, देन एन्कोडिंग येईल अँड लास्ट येईल प्रोजेक्शन. द प्रोसेस ऑफ अ कम्युनिकेशन इन्व्हॉल्व द series of stages are an idea arise in the mind of a sender. सेंडरच्या माइंड मध्ये पहिल्यांदा आयडिया येईल. ओके, म्हणजे त्याला काय शेअर करायचं आहे. समजा एका टीचरला लेक्चर घ्यायचं आहे तर लेक्चर मध्ये मी काय सांगणार आहे हे पहिल्यांदा येतं टीचरच्या माइंड मध्ये, आपल्याला काय बोलायचं आहे. ओके, सेकंड येईल द सेंडर एन्कोड द आयडिया इन अ फॉर्म ऑफ मेसेज. आता जे काही माझ्या माइंड मध्ये आलं आहे त्याला मी मेसेज मध्ये फॉर्म करणार. ओके, थर्ड येईल सेंडर चूज सम मीडियम चॅनल टू पुट अक्रॉस द मेसेज. आता तो मेसेज मी कसा ट्रान्सफर करणार यासाठी जो आहे तो चॅनल चूज करावा लागेल. ओके, फोर्थ येईल अ रिसिव्हर रिसीव्ह द मेसेज. जो रिसिव्हर आहे तो मेसेजला रिसीव्ह करेल. म्हणजे जो लेक्चर मी प्रोव्हाइड करत आहे तो तुम्ही रिसीव्ह करत आहात. ओके, सो तुम्ही कोण झालात? रिसिव्हर. सो रिसिव्हर डिकोड और अंडरस्टँड द मेसेज. ओके, जो काही लेक्चर मी देत आहे तो तुम्ही अंडरस्टँड होण्याचा प्रयत्न करत आहात. राईट, आणि लास्ट येईल द रिसिव्हर सेंड अ फीडबॅक और इज अ रिस्पॉन्स. ज्यावेळी तुम्ही कमेंट वगैरे मारतात त्यालाच आपण इथे काय बोलणार? फीडबॅक बोलणार. राईट, तुम्ही फीडबॅक पण प्रोव्हाइड करताच मला. सो दिस इज द सिरियल फंक्शन ऑफ अ सेंडर इन अ कम्युनिकेशन सायकल. सो आन्सर येईल ऑप्शन नंबर ए. Serial function of a sender in a communication cycle are as follows, that is a collection, formulation, encoding and projection. The component of communication cycle are sender, message, receiver and word. So हा जो क्वेश्चन आहे तो 2020 मध्ये विचारला गेला होता ज्यामध्ये तुम्हाला कंपोनंट ऑफ कम्युनिकेशनचे विचारले गेले होते, कम्युनिकेशन सायकलचे. ओके, सो कम्युनिकेशन सायकल जी आहे ती कशी स्टार्ट होते तर फॉर्म्युलेशन ऑफ आयडिया जी की सेंडरच्या माइंड मध्ये होते, देन ती ट्रान्समिट होते, देन रिसिव्हर जो आहे तो रिसीव्ह करतो अँड देन फीडबॅक देतो. अशा प्रकारे ही सायकल जी आहे ती कंटिन्यू होते. ओके, तर प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन इज सेंडर. ही इज अ कम्युनिकेटर हु सेंड अ मेसेज. सेंडर म्हणजे कोण? जो की मेसेज ट्रान्सफर करतो. एन्कोडिंग, एन्कोडिंग म्हणजे काय? टू ट्रान्सलेट द थॉट इनटू द जी आपले थॉट आहे माइंड मध्ये त्याला मेसेज मध्ये कन्वर्ट करणं. मेसेज, देन दिस सिम्बॉल्स आर ट्रान्समिटेड टू द रिसिव्हर. जो काही मेसेज आहे त्याला ट्रान्सफर करणे. डिकोडिंग, टू ट्रान्सलेट द सिम्बॉल्स इनटू द थॉट
that both the sender and a receiver can easily understand. Then is receiver, जो कि message receive करणार. Then is noise, any type of a noise that arises in the channel of a communication, like a noise of music. Okay, and last one is a feedback, the response from the receiver. Okay, so इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर डी, म्हणजेच फीडबॅक. Component of communication cycle are sender, message, receiver, a feedback. Which of the following is a one of the communication based on the number of parties involved? हा जो क्वेश्चन आहे तो 2020 मध्ये विचारला गेला होता. ओके, ज्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले गेले होते आणि विचारलं होतं खाली दिलेल्यापैकी कोणता एक जो आहे तो बेस आहे ऑन नंबर ऑफ अ पार्टी इन्व्हॉल्व. ओके, ज्यामध्ये पहिला ऑप्शन आहे पर्सनल कम्युनिकेशन, सेकंड आहे फॉर्मल कम्युनिकेशन, थर्ड आहे horizontal communication and last आहे informal communication. Okay, so the communication is exchange of information or knowledge, news, idea, जे काही आपण ट्रान्सफर करतो, जी इन्फॉर्मेशन आपण ट्रान्सफर करतो from the sender to the receiver, that is called a communication. And in the process of the communication, information flow from the sender to the receiver. That is obvious, right? So horizontal communication is a type of a communication that is based on the number of parties involved. Okay, so the communication based on the parties involved, the communication is mainly the two type on the basis of parties involved in the communication process, and these are the internal communication and external communication. Okay, now what is internal communication? Internal communication refers to the flow of information to the internal participant in the organization, जे की internally होतं in the organization मध्ये किंवा business मध्ये. Okay, it happen only with the organization. Internal communication may be of two type. आता हे जे आहे ते टू टाइप आहे. कुठचं फर्स्ट येईल वर्टिकल कम्युनिकेशन अँड horizontal communication, where the information flow between the supervisor and a subordinate of an organization, it is called a vertical communication. And when the information flow among the persons holding the same position or the rank in the organization, it is called a horizontal communication. आता वर्टिकलला V आहे, करेक्ट? हे बघा, लक्षात ठेवण्याची इथे ट्रिक काय यूज करायची? वर्टिकल टॉप टू डाऊन. ओके, आणि होरिझॉन्टल जे आहे ते सेम लेवलला होतं. एच लिहिताना ही जी लाईन आहे तिला आपण आठवणीत ठेवायचं, म्हणजे सेम लेवलला, करेक्ट? आणि व्ही जी आहे त्याच्याची जी फर्स्ट रेषा आहे तिला लक्षात ठेवायचं. हे जे आहे ते स्ट्रेट आली आहे ना, त्यामुळे टॉप टू डाऊन हे ट्रिक तुम्ही इथे यूज करू शकता. ओके, so when the organization communicate with the external or outside party, it is called a external communication. इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर सी. Horizontal communication is one of the communication based on the number of parties involved. Characteristic of a mass media communication are a large number of audience, heterogeneous audience, scattered audience, and हा जो क्वेश्चन आहे तो 2020 मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक विचारले गेले होते मास कम्युनिकेशन ते. ओके, ज्यासाठी जो ऑप्शन्स आहेत ते आहेत इलिटरेट ऑडियन्स, सेकंड आहे नॉइस डिस्टर्बन्स, थर्ड आहे ॲब्सेन्स ऑफ अ डायरेक्ट फीडबॅक, अँड लास्ट आहे पॉवरफुल मीडिया. तर जो वर्ड कम्युनिकेशन जो आहे ना तो डिराइव्ह झाला होता लॅटिन वर्ड पासून. ओके, आणि लॅटिन वर्ड काय होता तर कम्युनिकेअर. दिस मीन्स इम्पार्ट or a participate or to transmit. The word communicare derived from the root communis, which means make a common or to share. जर आपण कॅरेक्टरिस्टिक बघायला गेलो मास मीडिया कम्युनिकेशनचे, तर त्याच्यामध्ये मास कम्युनिकेशन इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्समिटिंग द मेसेज टू अ लार्ज ऑर अ स्कॅटर ऑडियन्स. ओके, मास मीडियाचा आपण कसा यूज करतो तर त्यापासून आपण जे लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स जे आहे त्यांना मेसेज ट्रान्समिट करतो, राईट? सो थ्रू द मास कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन कॅन बी ट्रान्समिट क्विकली टू अ लार्ज नंबर ऑफ पीपल who generally stay far from the source of the information. So the mass communication is done through the radio, television, newspaper, magazines. Okay, even
our lecture which I am taking is an example of a mass media communication. Correct? Because I am sitting at my home and I am taking the lecture for you. At the same time, the 10% can see my lecture by sitting at anywhere in any state. Right? तुम्ही कुठेही बसून माझा हा लेक्चर बघू शकता. फक्त काय इंटरनेट कनेक्शन पाहिजे आपल्याला. करेक्ट? सो हे जे आहे ते एक्झाम्पल आहे मास मीडिया कम्युनिकेशनचे. So the mass communication, there are no direct feedback from the receiver. It is mainly because of the receiver of a mass communication are far away from the source of the information. आता तुम्ही पण मी जी आहे ती तुमच्यापासून कितीतरी कुठेतरी एका कॉर्नर मध्ये आहे. करेक्ट? मी माझ्या घरातून हा लेक्चर घेत आहे. सो तुम्ही जे आहे ते मला डायरेक्ट फीडबॅक देऊ शकत नाही, पण तुम्ही कमेंटर करूच शकता. राईट? जर समजा काही रॉंग होत असेल, काहीतरी प्रॉब्लेम होत असेल, तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. म्हणजे अल्टिमेटली तुम्ही मला फीडबॅक देऊ शकता. फक्त एवढंच की तुम्ही मला डायरेक्टली फीडबॅक नाही देऊ शकत. राईट? So mass communication is regarded as mostly the one-way communication process. However, in the same cases, the reaction of an audience can be known for their subsequent behavior. So इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर सी. Okay, the characteristic of a mass media communication are a large number audience, heterogeneous audience, scatter audience, and absence of direct feedback. इथे direct feedback नसतो. Okay. While defining communication, Miller focus on. हा जो क्वेश्चन आहे तो 2020 मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला मिलर बद्दल विचारलं गेलं होतं. ओके, मिलर लॉ बद्दल विचारलं गेलं होतं. तर आपण 2021 मध्ये जो आहे तो न्यूकॉम वर क्वेश्चन आला होता. म्हणजे इथे काय आहे ना, थिअरीज वर क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे जे थिअरीज आहे कम्युनिकेशन मध्ये त्याला जरा लक्षात ठेवा. ओके, यासाठी इथे पहिला जो ऑप्शन आहे तो आहे बिहेवियर चेंज ऑफ रिसीव्हर, सेकंड आहे मेसेज, थर्ड आहे परसेप्शन अँड लास्ट आहे सेंडर. आता मिलर लॉ जर आपण बघायला गेलो तर मिलर लॉ द पार्ट ऑफ इज अ थिअरी ऑफ द कम्युनिकेशन वॉज फॉर्म्युलेटेड बाय जॉर्ज ए मिलर. ओके, जॉर्ज ए मिलरने हे जे आहे ते फॉर्म्युलेट केले आहे आणि तो जो आहे तो प्रोफेसर आहे ऑफ सायकोलॉजी. ओके, so psychologist George Miller made a brief comment once that not known as a Miller law. In order to understand what another person is saying, you must assume that it is a true or try to find out what it will be a true of. Okay, so the Miller defined the communication as those situations in which the source transmits a message to the receiver with the consequence intent to affect the later behavior. So therefore, while defining the communication, Miller focused on the behavioral change of the receiver. So इथे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए. While defining communication, Miller focused on behavioral change on the receiver. ज्यावेळी एखादा कम्युनिकेट करतो किंवा काही सांगत असतो किंवा लेक्चर देत असतो एखादी टीचर, त्यावेळी त्याचा मेन इंटेन्शन काय असतं, तर जे काही आपण लेक्चर देत आहोत ते मुलांना समजलं पाहिजे, म्हणजे त्याचा अफेक्ट झाला पाहिजे मुलांवर. ओके, अकॉर्डिंग टू न्यूकॉम डॅश इज नॉट मच इम्पॉर्टंट इन द कम्युनिकेशन सायकल. हा जो क्वेश्चन आहे तो 2021 मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला न्यूकॉमची जी कम्युनिकेशन थिअरी आहे त्याच्यावर क्वेश्चन होता. सो अकॉर्डिंग टू हिम याच्यातलं काय जे आहे ते कम्युनिकेशन मध्ये इम्पॉर्टंट नाही आहे. ज्यासाठी पहिला ऑप्शन इथे आहे तो आहे सेंडर, सेकंड वन इज रिसिव्हर, थर्ड वन इज मीडिया अँड लास्ट आहे मेसेज. तर याची जी थिअरी आहे ती आली होती 1953 मध्ये. ओके, अँड याचा जो मेन पर्पज होता तो होता, ती जी थिअरी आहे ती यासाठी झाली होती सो दॅट टू सी द रोल ऑफ कम्युनिकेशन इन द सोशल रिलेशनशिप ऑर इन द सोसायटी. ओके, सो अकॉर्डिंग टू हिम हिज मॉडेल इज ABX. त्याचा जो मॉडेल आहे त्याला ABX असं म्हटलं जातं. और वी कॅन से ट्रायंग्युलर फॉर्मॅट. ए म्हणजे सेंडर, बी म्हणजे रिसिव्हर आणि सी म्हणजे मॅटर ऑफ द कन्सर्न. रिलेशनशिप बिटवीन ए अँड बी, ए आणि बी च्या मधलं जे रिलेशन आहे ते लाईक असं आहे की स्टुडंट अँड द टीचर, और वी कॅन से द गव्हर्नमेंट अँड द पब्लिक, और अ न्यूजपेपर और द रीडर. ओके, सो द सेंडर अँड द रिसिव्हर वे वर्क इन द सेम फ्लो.
but at the same time some factor like a x affect the flow of the relationship. जो x factor आहे तो काय करतो, affect करतो A आणि B च्या relationshipला. So it is like a third person, or we can say the issue or a topic or the policy. तर इथे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी. ओके, सो अकॉर्डिंग टू न्यूकॉम जी मीडियाची आहे ती तेवढी इम्पॉर्टंट नाही आहे कम्युनिकेशन सायकलमध्ये. What is one of the most important factor to become communication effective? सो इथे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले गेले आहेत. पहिल्यांदा अंडरस्टँड व्हा, हा क्वेश्चन जो आहे तो 2021 मध्ये विचारला गेला होता कम्युनिकेशनवर. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला विचारलं गेलं होतं खालील दिलेल्यापैकी कुठचा जो फॅक्टर आहे जो की इम्पॉर्टंट आहे कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होण्यासाठी. ज्यासाठी पहिला ऑप्शन इथे आहे तो आहे मीडिया, सेकंड आहे मेसेज, थर्ड आहे सेंडर अँड लास्ट वन आहे इमिजिएट फीडबॅक. तर इथे मीडिया, मेसेज आणि सेंडर, येस, हे जे आहे ते तीनही इम्पॉर्टंट आहेत, पण इमिजिएट फीडबॅक जो आहे तो इथे खूपच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मोस्ट अप्रोप्रिएट जर आपण इथे चूज करायला गेलो तर ते इमिजिएट फीडबॅक होईल. त्यासाठी जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर डी. आता इमिजिएट फीडबॅक का? कारण ज्यावेळी आपण एखाद्या माणसाबरोबर किंवा अपोजिट पर्सन बरोबर कम्युनिकेशन करतो त्यावेळी फीडबॅक आपल्याला कधी भेटतो, ज्यावेळी तो माणूस त्या थिंग्सला अंडरस्टँड होईल. ओके, समजा माझ्या आणि माझ्या मित्राबरोबर कुठलं तरी कन्व्हर्सेशन चालू आहे आणि मी तिला काहीतरी सांगत आहे, तर समजा त्याचा फीडबॅक पॉझिटिव्ह येत असेल तर मला माहिती तरी पडेल की त्याला ते समजत आहे. ओके, माणूस अपोजिट पर्सन समजत आहे की नाही ते कशावरून कळेल, तर फीडबॅकवरून. त्यामुळे जे कम्युनिकेशन आहे ते इफेक्टिव्ह होईल. ओके, सो मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर विल बी ऑप्शन नंबर डी. Supervisor in factory order worker and worker follow the order. This is what type of communication? हा जो क्वेश्चन आहे तो 2021 मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये एक सेंटेन्स दिलं होतं. तर सेंटेन्स असं होतं की जो सुपरवायझर आहे फॅक्टरीमध्ये तो ऑर्डर देतो वर्कर्सला आणि वर्कर ती जी ऑर्डर आहे ती फॉलो करतात. हे कुठच्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे? तर यासाठी जो पहिला ऑप्शन आहे तो आहे व्हर्टिकल, सेकंड आहे हॉरिझॉन्टल, थर्ड आहे नॉन फॉर्मल अँड लास्ट आहे distant. So the vertical communication is a communication that follow up to down organization. Okay, from the top level to the worker. Okay, usually along with the formal reporting lines, it take a place between manager and their supervisor and a subordinate. Okay, so the supervisor in the factory order worker and worker follow the order. So the communication network of a most organization consists of a vertical line of communication providing upward to downward means of transmitting the information. So the upward communication consists of a message transmit the vertically up the line from the subordinate to the supervisor. In this flow, the employee communicate idea, suggestion, comment, complaints, feedback upwards their direct supervisor. Then is a downward communication. आता downward communication म्हणजे काय? तर it occur when the information follow the downward in the organization hierarchy from the supervisor to the subordinate. This vertical communication line used by the group leader and the manager to assign the goal, provide the job instruction, inform the employee of the policy and the procedure, point out the problem that need to be attended and offer the feedback about the performance. In a vertical communication, employees are given the chance to give a feedback, although the final decision is taken by the top management. So with the vertical communication, management interact with the employees and make the room to address their concern. It creates an enabling environment for a participation in the decision making. तर vertical communication म्हणजे काय? तर up to the downward, from the top level to the वर्कर. त्यामुळे इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल वर्टिकल. ओके, कारण इथे जो सुपरवायझर आहे तो ऑर्डर सोडत आहे वर्करला आणि वर्कर तीच जी ऑर्डर आहे ती फॉलो करत आहे. ओके, फ्रॉम द टॉप इट इज कमिंग टू द डाऊन. अनअटेंटिव्हनेस ऑफ द रिसिव्हर मे अफेक्ट. तो इथे जो क्वेश्चन आहे तो 2021 मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं गेलं होतं समजा रिसिव्हर जो आहे तो अनअटेंटिव्ह आहे तर त्याचा अफेक्ट कुणावर होईल? तर यासाठी जो पहिला ऑप्शन आहे तो आहे सेंडर, सेकंड आहे मेसेज, थर्ड आहे मीडिया अँड लास्ट आहे इफेक्टिव्हनेस ऑफ द कम्युनिकेशन.
समजा क्लासमध्ये कम्युनिकेशन चालू आहे किंवा समजा लेक्चर चालू आहे जो की टीचर घेत आहे स्टुडंट्सना, आणि साईडला समजा कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे. तर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे काय होईल, तिथे जो नॉईज आहे तो खूप जास्त येईल. करेक्ट. आणि त्यामुळे काय होईल, जे रिसिव्हर जे आहेत म्हणजे जे स्टुडंट जे आहेत ते काय होईल, त्यांचं जे अटेन्शन आहे ते डिस्ट्रॅक्ट होईल. करेक्ट. म्हणजे ते इनअटेंटिव्ह होईल. आणि त्यामुळे काय होईल, त्याचा जो परिणाम जो आहे तो आपल्या इफेक्टिव्हनेसवर होईल कम्युनिकेशनच्या. करेक्ट. हे झालं एक एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आपण बघायला गेलो तर समजा दोन माणसामध्ये कम्युनिकेशन चालू आहे, कन्व्हर्सेशन चालू आहे, आणि एक काहीतरी सांगत आहे, दुसरा जो आहे त्याला त्याच्यात काही इंटरेस्टच नाही आहे. तर काय होईल, तो जो आहे तेवढं अटेन्शन नाही देणार, आणि त्याच्यामुळे काय होईल, जे काही त्याने सांगितलं आहे तर ते दुसऱ्याला समजणारच नाही आहे. सो अल्टिमेटली त्याचा जो इफेक्ट असतो ना तो इफेक्टिव्हनेसवर होतो, कम्युनिकेशनवर. ओके. सो इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर डी. अनअटेंटिव्हनेस ऑफ रिसिव्हर मे अफेक्ट इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन. प्रोग्राम ऑन टीव्ही चॅनल समटाइम मिसलीड सोसायटी बिकॉज. तर हा जो क्वेश्चन आहे तो 2021 मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये असं विचारलं गेलं होतं की टीव्ही चॅनलवरील कार्यक्रम कधी कधी समाजाची दिशाभूल करते, यासाठी कुठलं कारण दिलेल्या गेल्यामधलं करेक्ट आहे. ज्यासाठी जो पहिला ऑप्शन इथे आहे तो आहे ऑडियन्स आर इन अ लार्ज नंबर, सेकंड आहे ऑडियन्स आर इलिटरेट, थर्ड आहे ऑडियन्स ग्रुप इज हायड्रोजेनियस, अँड लास्ट आहे डिफरन्सेस in a sender and receiver perception. So, influence of mass media on the society. Sometimes TV channel mislead the society because जे receiver जे आहेत ते heterogeneous आहेत. Okay. As a result, the receiver can be a large or a little number, illiterate or a literate. So the mass communication shouldn't mislead the society simply to form a new sensational, to extend their rating or to extend the viewership, etc. So providing a wrong or a dishonest fact or a figure, encouraging the favoritism, spreading the biased opinion, complying for a wrong causes can mislead the overall public even if they are literate. Okay, so the culture and social group value should be preserved since the young generation is generally hooked to the mass media. आता आपण जे आहोत तो मोस्ट ऑफ द टाइम आपला इंटरनेटवरच घालवतो, राईट. जी सोशल मीडिया असते त्याच्यावर घालवतो. त्यामुळे एखादी समजा चॅनल असं असेल जो आपल्याला काहीतरी रॉंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहे, किंवा समजा एक ऍडव्हर्टाईज आहे जी कंटिन्युअसली येत आहे, जी की रॉंग इन्फॉर्मेशन काहीतरी प्रोव्हाइड करत आहे. तर काय होतं ना, कंटिन्युअस आपण ज्यावेळी एक इन्फॉर्मेशन बघत राहतो किंवा आपल्या समोर येत राहते, त्यावेळी अल्टिमेटली ती जी आहे ती आपल्यावर इफेक्ट करते. इवन दो तुम्ही लिटरेट असला तरी सुद्धा, जर तुम्ही कितीही एज्युकेटेड असला तरी सुद्धा एक इफेक्ट सोडूनच जाते. करेक्ट. सो इथे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी. प्रोग्राम्स ऑन टीव्ही चॅनल समटाइम मिसलीड द सोसायटी बिकॉज ऑडियन्स ग्रुप इज हायड्रोजेनियस. तर हा जो क्वेश्चन आहे तो टीचिंग ऍप्टिट्यूड मधून आहे, जो की 2020च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता. ओके. तर हा क्वेश्चन मी इथे आज का परत एक्सप्लेन करत आहे, तर एकीने कमेंट केली होती, म्हणजे एका स्टुडंटने कमेंट केली होती की तिने आन्सर की पाहिली आणि त्यामध्ये याचं जे आन्सर आहे ना, ते आन्सर की मध्ये जे आहे ते 3 डायमेन्शनल मॉडेल सांगितलं आहे, आणि मी जे करेक्ट आन्सर दिलं त्यामध्ये मी व्हाईट बोर्ड असं म्हटलं आहे. ओके. तर क्वेश्चन असा आहे की अ ट्रॅडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टम इन्क्लूड, यामध्ये आपण ट्रॅडिशनल टीचिंग बद्दल बोलत आहोत. ओके. तर ट्रॅडिशनल टीचिंग म्हणजे काय, तर ही जी मेथड आहे ना, तिथे टीचर जी आहे ती कंट्रोल करते लर्निंग एन्व्हायरमेंटला. ओके. त्या दिवशी पण मी असंच म्हटलं होतं. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ स्टुडंट अँड पॉवर लाईज विथ द टीचर, वेअर द टीचर प्ले द रोल ऑफ अ इन्स्ट्रक्टर अँड मेक अ डिसिजन रिगार्डिंग द करिक्युलम. जी टीचर जी आहे तिचा इकडे मेन रोल आहे, आणि ती जी आहे ती ॲज अ इन्स्ट्रक्टर अशी बिहेव करते. ओके. तर तिचा जो रोल आहे तो ॲज अ इन्स्ट्रक्टर आहे. ओके. जिथे ती जी आहे ती डिसिजन घेऊ शकते रिगार्डिंग द करिक्युलम. आणि जर आपण फ्युचर्स बघायला गेलो ट्रॅडिशनल टीचिंग मेथडचे, तर त्यामध्ये पहिल्यांदा येईल इट इज अ टीचर डायरेक्टर मेथड, राईट. जी ट्रॅडिशनल जी आपली मेथड आहे त्यामध्ये ती जी आहे ती टीचर डायरेक्टेड मेथड आहे. ओके. सेकंड इज चॉक अँड टॉक मेथड अँड द व्हाईट बोर्ड मेथड आहे. ओके.
ज्यामध्ये आपण चॉकचा यूज करतो, व्हाईट बोर्डचा यूज करतो किंवा आपण ब्लॅक बोर्डचा यूज करतो. ओके, आणि ही जी मेथड आहे ती टीचर सेंट्रिक आहे. सो माझ्या मते जे करेक्ट आन्सर येईल ते ऑप्शन नंबर ए येईल, व्हाईट बोर्ड. ओके, जरी समजा त्या आन्सर की मध्ये हे डी आन्सर दिलेले आहे तरी सुद्धा मी तुम्हाला म्हणेन की एकदा जस्ट हा जो क्वेश्चन आहे तो गुगल करून बघा, तुम्हाला कुठेही याचा आन्सर व्हाईट बोर्डच मिळेल. आता तिथे आन्सर की मध्ये याचा चुकीचा आन्सर का दिले आहे मला नाही माहीत, पण याचा जे करेक्ट आन्सर आहे ते व्हाईट बोर्डच आहे. ओके, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. जस्ट समजा असा काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, जेणेकरून मी क्लिअर करून टाकेन. ओके, आणि याच्यामध्ये काय होईल ना, जर समजा असं काही झालं असेल तर सर्वांना त्याची मदत होईल. तर समजा असं तुम्हाला वाटत असेल कुठचाही आन्सर चुकीचा असेल, जसं या स्टुडंटने कमेंट केलं तसं तुम्ही पण कमेंट करू शकता. ओके, सो आय होप दिस क्वेश्चन इज क्लिअर टू यू. इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग एनिथिंग यू कॅन राईट इन द कमेंट बॉक्स, जेणेकरून मी तो क्लिअर करून टाकेन. ओके, टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग. आणि जर समजा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटून जाईल. ओके.